आपल्याला सर्वांना माहित आहे की संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व याचा अंतिम टप्पा हा सुरू आहे। संपूर्ण देशभरामध्ये या संघटन पर्वाच्या माध्यमातून संघटनात्मक रचना या अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने सुद्धा संघटनात्मक या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश केलेला आहे। 80 संघटनात्मक जिल्हे यांच्या नेमणुका झालेल्या आहेत आणि 1200 पेक्षा जास्त मंडळांच्या सुद्धा रचना या पूर्ण झालेल्या आहेत। या सर्व मंडळांमधील असणारे नवीन अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष आणि त्यामध्ये या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामधील असणाऱ्या 13 संघटनात्मक जिल्हे आणि 183 मंडळांची असणारी नव्याने झालेली रचना, त्यांचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांची सर्वांची पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने जशी सुचवली त्या पद्धतीची आज कार्यशाळा ही आज नाशिकमध्ये संपन्न झाली आणि या कार्यशाळेमध्ये सर्व नेत्यांनी विविध विषयावरती संघटनात्मक असे विषय हे मांडण्याचा प्रयत्न केला। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 11 वर्ष ह्या केंद्रातल्या सरकारने पूर्ण केली आणि या 11 वर्षामध्ये वसुदैव कुटुंबकम या विचारधारेप्रमाणे भारत देशातच नाही तर जगामध्ये या विचारधारेची प्रचिती पोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत। देशाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर करण्यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न हे आपण सर्वांनी पाहिलेत। हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं यासाठी 9 तारखेपासून संपूर्ण देशभरामध्ये 9 तारखेला पहिल्यांदा एक प्रेस कॉन्फरन्स आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी घेतील। त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री व आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी हे प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील असणारे प्रमुख नेते, पालकमंत्री, तिथले असणारे सहपालकमंत्री ही सर्वजण त्या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार संकल्प ते सिद्धीतील हा विषय प्रत्येक क्षेत्रामध्ये या सरकारने केलेली प्रगती ही सिंगल लाईन मध्ये पोचवण्याचं काम हे करतील। उदाहरणार्थ दाखल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देशाची अर्थव्यवस्था ही आज जगामध्ये असणाऱ्या सर्व देशांमध्ये आज 4थ्या स्थानावरती पोहोचली आहे। लवकरच ती 3ऱ्या स्थानावरती पोहोचणार आहे याची आपल्याला जशी कल्पना आहे त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल,
रेल्वेचं पसरलेलं जाळं असेल, शहरांमध्ये वाहतुकीच्या कोंडींसाठी मेट्रोचं पसरलेलं जाळं असेल, रिंग रोड असतील किंवा कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने केलेली प्रगती असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने सरकार अग्रेसरपणे काम, सामान्य जनतेच्या हिताचं काम करत आहे, हा विषय प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक चौपाल या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे संकल्प ते सिद्धीपर्यंत करणं, यासाठी एक कार्यक्रम आखलेला आहे. जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्या जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने 5 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत या सव्वा महिन्यामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठिकठिकाणी करणं, याचं आयोजन सरकार आणि सरकारबरोबर असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेबरोबर करणं, याचं सुद्धा नियोजन येणाऱ्या काळात करण्याचं ठरवलेलं आहे. 21 जून आपल्याला सर्वांना माहीत आहे, हा दिवस योग दिन म्हणून जगामध्ये साजरा केला जातो. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी छोट्या छोट्या मंडळांमध्ये 17 तारखेपासून 25 तारखेपर्यंत वेगवेगळ्या NGOs असतील, तिथले असणारे योग शिक्षक असतील, ज्यांना सर्वांना एकत्र घेऊन या कार्यक्रमांचं वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन करावं, असे सुद्धा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. 25 जून हा दिवस काळा दिवस म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. आपल्याला माहित आहे, 50 वर्ष आणीबाणीच्या त्या दिवसाला पूर्ण झाली. काँग्रेसच्या असणाऱ्या त्यावेळेच्या सरकारने 1.5 लाखापेक्षा जास्त त्यावेळेला काम करणाऱ्या, राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या समाजसेवकांना लोकशाहीचा गळा घोटून त्यांना तुरुंगात डांबलं. काँग्रेसची असणारी त्यावेळची त्यांची भूमिका ही लोकांसमोर परत परत आणणं आणि लोकशाही त्यावेळेला त्यांनी केलेला जो अपमान होता, संविधानाच्या विरोधात कसे ते वागले, त्याची आठवण सामान्य जनतेला करून देण्यासाठी हा काळा दिवस सर्व ठिकाणी आपण सर्वजण करत असतो. त्यावेळेला पत्रकारांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही, याची आपणा सर्वांना कल्पना आहे. या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून हे सर्व विषय सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाणं, सामान्य जनतेला या सर्व विषयांची आठवण करून देणं आणि संकल्प ते सिद्धी त्या माध्यमातून 1-1.5 महिना सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत विषय पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी आज या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्व मंडल अध्यक्ष, सर्व नेते मंडळी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या समोर मांडण्याचा या कार्यशाळेतून प्रयत्न झाला. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची संघटना सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा करून
सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्या संदर्भातले निर्णय घेत असते. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन चालणारी कार्यकर्त्यांची पार्टी अशी पार्टीची ख्याती आहे. 3 वर्षातून एकदा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणं आणि त्या 3 वर्षामध्ये परफॉर्मन्स आणि त्याची असणारी कार्यकर्त्यांच्या एकत्र विचाराने या सगळ्या नियुक्त्या होत असतात. कार्यकर्त्यांमध्ये अशा पद्धतीची भावना ही कधीच येत नाही, कारण ही पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या पार्टीमध्ये सर्वांना कार्यकर्त्यांचा सन्मान करत ही पार्टी काम करत असते. राष्ट्रीय विचाराने प्रेरित असणारी ही पार्टी आहे. त्यामुळे राष्ट्रीय विचार हा पुढे नेण्याचं काम ही पार्टी करते. राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून काम करणारी ही पार्टी आहे. त्यामुळे स्वतःचा विचार करणारे या पार्टीमध्ये फार कमी मंडळी काम करत असतात, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्र भावना ही ज्वलंतपणे काम करत असते. त्यामुळे आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला या पार्टीवरती आणि पार्टीच्या या विचारधारेवरती प्रचंड अभिमान आहे. यांचं हे मनपूर्वक अभिनंदन करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की 2 दिवसा अगोदर जनजाती समाजातील आयोगाचं निर्माण हे आदरणीय देवेंद्रजींनी केलं. आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत हा निर्माण जर करायचा असेल तर प्रत्येक घटकाला विकासाच्या झोपामध्ये आणणं, यासाठी जनजाती समाजामध्ये काम उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अशा आयोगाचे निर्माण केलं. या आयोगाच्या निर्मितीसाठी पद निर्माण करणं आणि त्याचबरोबर त्यासाठी आर्थिक 4.5 कोटीपेक्षा जास्त तरतूद करणं आणि खऱ्या अर्थाने या सर्व विषयाला पुढे नेणं हे गरजेचं होतं. त्यांनी त्या दिवशी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय हा खऱ्या अर्थाने या समाजाला आणि या समाजातील प्रत्येक घटकाला न्यायाच्या भूमिकेकडे घेऊन जाण्यासाठी क्रांतिकारक निर्णय आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की ते सातत्याने वेगवेगळा विषय वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम करतात. त्यांच्याबद्दल किंवा त्यांनी दिलेल्या असे काही स्टेटमेंट केले तर आम्ही आमच्याकडून एक प्रवक्ते ठेवलेले आहेत. त्यामुळे त्या प्रवक्त्यांनी त्याचं उत्तर द्यावं अशी एक आमच्याकडची कार्यपद्धती आम्ही सुद्धा तयार केली. त्यामुळे आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांनी काही म्हटलं तर कोणी त्याचं उत्तर द्यावं असं ठरलं. त्यामुळे मी कार्याध्यक्ष म्हणून ती कार्यपद्धती तोडावी असं मला वाटत नाही. आदित्य हे राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे. संघटनेतील असणारे विषय याच्याबद्दल थोडीशी माहिती मला जास्त असते. त्यामुळे त्या संदर्भातले राष्ट्रीय प्रवक्ते जे आहेत ते चांगलं उत्तर देऊ शकतील असं मला वाटतं.
आपण सर्वांनी खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला विचारलं त्याबद्दल आणि चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळातही असंच सहकार्य हे आम्हाला कराल याची खात्री आहे. धन्यवाद.